नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण एका विषयावर ज्या बोलणार आहोत तो विषय असा आहे की जी काय आपण बऱ्याच लोकांना एक व्यसन म्हटलं तरी चालेल की त्यांचा रोज दिवसभर टी व्ही सुरू असतो किंवा टी व्ही बंद केला तर ते काहीतरी मोबाईलमध्ये बघत असतात. मोबाईल मध्ये ते कधी व्हॉट्सअपला असतात, कधी फेसबुकला असतात, तर कधी यूट्यूबला असतात. तर त्यांना चालू ज्या घडामोडी आहेत त्या जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनात असते. तर हे कितपत आपण त्यामध्ये गुरफटायला हवं हा एक प्रश्न निर्माण होतो. तर माझं पर्सनल मतानुसार की त्याला सुद्धा आपण टाईम दिलेला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे काय, तर बऱ्याच लोकांना असं असतं की न्यूजपेपर आला, न्यूजपेपर वाचणे ही खूप चांगली गोष्ट आहे. सकाळी आल्या न्यूजपेपर वाचतात, पण आता बरेच ठिकाणी असं झालं आहे की छोट्या मुलांनाही माहीतच नाही आहे की हा न्यूजपेपर हा वाचायचा असतो. म्हणजे न्यूजपेपर हा यंगर्सनी वाचायचा असतो हे सुद्धा काही मुलांना माहिती नाही आहे. त्यांना म्हणतात, अरे आई तू न्यूजपेपर वाचतीये, हे तर आजी आप्पा वाचत असतात, तू काय आजी आप्पा आहेस का? नाही. म्हणजे काय, तर आपण त्यांना ती सवय लावलेली नाही आहे की न्यूजपेपर हा वाचायचा असतो. रीडिंग हे खूप महत्त्वाचं असतं. कारण का न्यूजपेपर वाचणं आपलं का कमी झालेलं आहे? कारण आपल्याला वाचण्याचा कंटाळा येतो. मग आपण ही जी काही न्यूज आहे, जी इन्फॉर्मेशन आहे, ती आपण कुठून मिळवतो? तर आपण सकाळी 6 वाजले का 7 वाजले का उठल्या उठल्या आपण आपला टी व्ही सुरू करतो. किंवा ज्यांना टी व्ही पण जे त्याहीपेक्षा समोर आहे एक पाऊल, ते काय करतात की उठल्या उठल्या आपला मोबाईल बघतात. त्यात त्या न्यूज चॅनल्समध्ये कुठल्या न्यूज, अपडेटेड न्यूज कुठल्या आहेत ते बघतात. न्यूज बघणं वाईट आहे असं मला म्हणायचं नाही आहे, जाणून घ्या. परंतु की हां, सकाळी एक बातमी आली आहे. बरेचदा न्यूज चॅनलवर काय होतं ना की सकाळी जे आलं ते दिवसभर त्याच्याबद्दलच बोलल्या जातं आणि तुम्ही दिवसभर तेच बघता. परंतु जे आधीच्या काळी होतं दूरदर्शन, त्यावर काय व्हायचं, सकाळच्या बातम्या यायच्या, दुपारच्या बातम्या यायच्या, नंतर एक 7च्या बातम्या यायच्या आणि रात्री 10च्या बातम्या यायच्या. खूप मोठी उलाढाल झालेली नसते. तेव्हा तुम्ही दिवसभर न्यूज बघून किंवा त्या मोबाईलवरून आता काय झालं, इथे काय झालं, काय गरज आहे का? म्हणून आपण आपल्या डोक्याला सगळे व्याप लावून घ्यायचे. आपल्या डोक्याला शांत ठेवणं हे आपलं काम आहे. एखादी गोष्ट असतं की हां, या देशामध्ये आणि त्या देशामध्ये युद्ध झालं. हो, युद्ध झालं आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हां तिथे युद्ध सुरू आहे. पण त्या युद्धात किती झाले, काय, किती जणांची डेथ झाली, कधी काय झालं, त्याच्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार आहे? काही नाही. आणि तुम्ही काय करू शकणार आहे? काहीच नाही. मग तुम्ही तुमचा वेळ हा खूप मौल्यवान आहे, तो परत येत नाही. तर त्या गोष्टी ऐकण्यात तुम्ही तो वेळ का वाया घालवता? त्यापेक्षा तुमचा जो वेळ आहे तो कामामध्ये घालवा, तुमच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये घाला. तुम्ही सगळ्या जगाच्या बातम्या ऐकल्या तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही. तर तोच वेळ तुम्ही तुमच्यासाठी घालवला, त्यावेळेस तुम्ही काही क्रिएटिव्ह काम केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि जर आपण आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा विकास करायचा विचार करत असाल तर आपण आपला वेळ सदुपयोगी लावणं गरजेचं आहे, ना की कोण काय करत आहे यामध्ये लावणं.
होतं कसं बरेचदा की सकाळी एखादी तुम्ही न्यूज ऐकली की हां या ठिकाणी काय झालं ना की एका मुलीवर एका मुलाने समथिंग केलंय. तो सकाळी तुम्ही ऐकल्यावर तुमच्या डोक्यात ते तसंच फिरत राहतं आणि मग तुम्ही त्या न्यूजच्या मागे लागता की मग आता काय झालं आणि तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा ते निगेटिव्ह थॉट्सच यायला लागतात. जो आपला वेळ आहे हे बघा, मला परत एक सांगायचं आहे की न्यूज ऐकणे हे वाईट नाही आहे. तुम्ही ठरवून घ्या की मला दिवसातून या टाईमला न्यूज बघायचं आहे. हे न्यूजच्या बाबतीतच नाही आहे, खरं तर त्याही समोर जाऊन मी मोबाईल आहे तो माझा मोबाईलमध्ये मी सोशल मीडियावर 3 तासांनी जाऊन बघणार काय अपडेट्स आहे किंवा 4 तासांनी जाऊन बघणार. असं करू नका की दिवसभर काय झालं, मला हिचा मेसेज आला का, तिचा मेसेज आला का, याचा मेसेज आला का, त्याचा मेसेज. त्यात खूप सारे ग्रुप्स आपण जॉईन केले असतो. अरे या ग्रुपवर काय सुरू आहे, त्यात काय बिघडतंय, तुम्ही 1 तासाने तो बघितलंय तर काही बिघडत नाही. मी 3 तासांनी 4 तासांनी तो मेसेज बघा. पण तुम्ही तो मेसेज बघायला जाता आणि तो मेसेज बघणं तर सोडा, पण तुम्ही स्टेटस बघत बसाल. मग त्यातून तुमच्या मित्राने मैत्रिणीने काहीतरी गुड इम्प्रूव्ह केलेलं असेल तर मग तुम्हाला वाईट वाटतं. मग तुमचा मूड ऑफ होतो की बापरे बघा नाही किती छान फिरायला गेली, माझा नवरा तर मला नेतच नाही. किंवा जेंटच्या बाबतीत अरे हे बघा ना यांच्या ऑफिसचं बरं आहे, यांना सुट्ट्या मिळतं, काय मस्त एन्जॉय करतात हे सगळे, आमचं तर ऑफिसमध्ये नुसतं काम असतं. सो यासारखे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि आपण अपसेट होतो. का म्हणून आपण अपसेट व्हायचं? म्हणजे इन शॉर्ट की जेवढं कमी होईल तेवढं सोशल मीडिया किंवा डिजिटल गॅझेटपासून दूर राहा. काही गरज नाही आहे लोकांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे बघायची. तुमचं लाईफ कसं चांगलं होईल याकडे लक्ष द्या. आपला जो वेळ आहे तो फार मौल्यवान आहे. तो वेळ अगदी आपल्याला जपून वापरायचा आहे. यासाठी वापरा की अरे आज मी हे केलंय, मी 2-3 दिवस ते केलंय, मला आज हे करायचं आहे आणि माझे काम कंप्लीट झालं आहे, माझं एवढं काम कंप्लीट व्हायचं आहे. यासाठी आपल्या वेळेचं नियोजन करा. इन शॉर्ट मला सांगायचं आहे की सोशल मीडिया, मग ते सोशल मीडियावर तुम्ही सिरियल बघत असाल, मूव्हीज बघत असाल किंवा सिरीज बघत असाल किंवा तुम्ही न्यूज बघत असाल तर तो आपला वेळ त्या सोशल मीडियावर घालवू नका. मग कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, अरे न्यूज माहिती पाहिजे, जगात काय सुरू आहे माहिती पाहिजे, तुमचं काय, तुम्हाला काहीच माहीत नसतं. काय गरज आहे? माहिती करून घ्यायची आहे ना आपल्याला, कामापुरती माहिती करून घ्यायची. दिवसातून 3-4दा न्यूज अर्धा तासाच्या किंवा 20-20 मिनिटाच्या न्यूज ऐका. दॅट्स इट. खूप काही चेंज झालेला नसतो. सो आपला वेळ सत्कर्मी लावा, कामात लावा, खुश राहा, आनंदी राहा. आणि प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुमचे कोणी फ्रेंड्स, रिलेटिव्स जर त्यांचा वेळ सोशल मीडियावर घालवत असेल आणि म्हणत असेल की नाही मी तर न्यूजच बघतो, मी काही दुसरं काही बघत नाही, तर नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. प्रांजल सायकोलॉजी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.